सामना फक्त 3 षटकांचा आहे, लक्षात घ्या. नको असं. पहिला चेंडू फेकून दिला जातोय, वन बाउन्सने चेंडू सीमापार जातोय. रजा यांनी भरपूर प्रयत्न केला, सूर मारून चेंडू अडवण्याचा, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत दणदणीत असा चौकार पाहायला मिळतो. थैंक यू डीजे. रजा ने जी तोड़ के कोशिश की, अपने आप को झोंक दिया था गेंद को रोकने के लिए, लेकिन गेम तेज तर्रार थी. सीमा रेखा के बाद पहिल्या चेंडूवर कणकणीत दणदणीत चौकार रफी सुसे यांच्याकडनं. ही बात पुढचा चेंडू भेटतोय रफीला. या वेळेला मात्र लगेच दुसरा चेंडू त्रिफळा बाद. रफी सुसे सारखा एक अनुभवी चांगला खेळाडू, धोकादायक खेळाडू पहिल्या चेंडू चौकार मारल्यानंतर आपले इरादे स्पष्ट केले होते. दुसऱ्या चेंडूवर चांगलं कमबॅक केलं ही बाद याने आणि दांडी गुल केली ती रफी सुसे यांची. फलंदाज धावत या धावत. जरा तुम्ही तरुण आहात त्याची प्रचिती द्या. तुम्ही 40+ वाले खेळाडू आहेत का? पायाला भिंगरी बांधल्यासारखे धावत या, वॉर्मअप करा. खेळाडूंवर काही ढिम परिणाम होत नाहीये. अजगर येतोय नवीन फलंदाज, बाद झालेला फलंदाज रुपी सुसे ज्याने पहिल्या चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडू त्रिफळा बाद. अगदस पुन्हा एकदा राईट आमोवा, पुन्हा एकदा त्रिफळा बाद. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूची आपण असं वाटतंय की ऍक्शन रिप्ले पाहतो की काय. अचूक टप्प्यावर टाकलेली गोलंदाजी. वन्स अगेन अ विकेट टेकिंग डिलिव्हरी प्रोड्यूस बाय दिस यंग अँड टॅलेंटेड बॉलर. ही बाद. साहेब लोनबाल के तरफ से जमाल लोनबाल के तरफ से साहेब लोनबाल को सिक्सर अगर लगाते हैं तो 500 रुपए का रोक इनाम. 100 रुपए ठीक है. साहेब लोनबाल को जमाल लोनबाल के तरफ से 100 रुपए का रोख बक्षीस. पुढचा चेंडू. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, उसळता चेंडू, उसळत्या चेंडूचा मारा करतोय. फलंदाजाला मात्र काही एक करता येत नाही. लगातार 2 चेंडू 2 गडी बाद झाल्यानंतर मात्र बॅकफुटला जातोय, थोडासा अडचणीत येतोय आणि त्याच्यामुळे गोलंदाज मात्र डोक्यावर चढून बसतोय. जबरदस्त गोलंदाजी ही बाद यांची. राईट आर्म विकेट षटकातला पुढचा चेंडू साहेब सोलमासाठी. यावेळेला चेंडू मारला जातोय, परंतु चेंडू उंच उडतोय आणि इथं मात्र तिसरा गडी बाद होतोय. कमर तोड कसी हुई सट्टी घातक गेंदबाजी. टिचून मारा करतोय, आग ओकतोय, फलंदाजाला जखडून ठेवतोय आणि अशा प्रकारे आपल्या संघाच्या विजयाची पायाभरणी करणारी गोलंदाजी. डीजे संकेत एमपी. मेरा दिल धड़का, मेरी जान धड़कती है, जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान धड़कती है. कोई जन्नत की वो हूर नहीं, मेरे कॉलेज की एक लड़की है. कोई जन्नत की पुढचा चेंडू ही बाद. राईट आमोवा. यावेळेला पुन्हा एकदा तेज तर्रार गोलंदाजी पंचांचा. यावेळेला मात्र वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते. 3 बाद 5.
अतिशय शिस्तबद्ध नियंत्रित टिचून गोलंदाजी. राईट आमोवा. यावेळेला मात्र ऑन ड्राईव्हचा जोरकस फटका. गचाल डिसाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1 रन पडून काढली जाते, नाही घेतली आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. पहिल्या षटकाच्या पॉवर प्ले मध्ये मात्र टिचून गोलंदाजी. तब्बल 3 गडी कसी हुई म्हणजे कमर तोड गोलंदाजी. 3 गडी बाद केलेले आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच पुन्हा एकदा कोंडावा जात आहे. प्रत्येक वेळेला क्षेत्ररक्षक मैदानाच्या समोर जमतात कशासाठी. इट्स रोहित रिमिक्स डीजे संकेत एनपी. नवीन गोलंदाज युसुफ का काय, युसुफ आणि स्ट्रायकरला आहे सलाउद्दीन. युसुफ आणि सलाउद्दीन यांच्यामधली कशमकश, दोघांमधली जुगलबंदी. बघूया कोण कुणावर मात करतोय, कोण कुणाला फटके देतोय, कोण कुणाला झटके देतोय. युसुफ उंचपुरा खेळाडू, शिरशिडीत बांधायचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू ब्राईट ऑन द ब्लॉक होल्ड. 1 रन पडून काढली जाते वेगाने. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसराही धाव मिळते की काय बघूया. या 2 धावांनी धावसंख्या 3 बाद 7. युसुफ राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा जोरकस फटका. धाव बाद होण्याची नामी संधी. धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु जितक्या वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूर आला तितक्याच वेगाने त्यांना परत जाणं भाग पाडलेलं आहे. उत्कृष्ट व्यापारी वाडा तालुक्यात आशर बुरे कोंबडखटचा वाडे तालुक्यातील सर्वात मोठा उत्कृष्ट व्यापारी. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातो. 1 रन पडून काढले ते. दुसरी धाव घेतात की काय बघूया. वेळेचा खूप अपव्यय. तो पंच आपल्या अधिकाराचा वापर करा. ज्या ज्या संघाकडनं वेळेचा अपव्यय केला जाईल पुढचा चेंडू. यावेळेला मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका आणि रजा यांनी मात्र या वेळेला कुठली प्रकारची चुकी केली नाहीये आणि चांगला झेल घेतोय आणि चौथा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज जमीर राईट आमोवा. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुलचा फटका आणि यावेळेला पुन्हा एकदा चेंडू. यावेळेला मात्र प्रेक्षक दर्शक बघत राहिला तो खेळाडू आणि पंचांचा इशारा षटकार की चौकार. षटकार. षटकारांना धावसंख्या 4 बाद 14. डीजे किरण एनजी जी जी जी. जयंत लोणबाल कुठे असतील त्यांनी कृपया समालोचन कक्षाकडे स्कोरर म्हणून यायचंय. जयंत लोणबाल. चेंडू किती झाले? 5 चेंडू झालेले आहेत.
धावसंख्या 4-14. टिचून गोलंदाजी, फलंदाजाला जखडून घेतलेले, त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतले, त्यांच्या पायामध्ये मनमन बेड्या टाकलेल्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा बॉलर बॅकडरचा फटका पाहायला मिळतो. किती धावा मिळत आहेत बघूया. एका धावेवर समाधान मानावं लागते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4-15. आता शेवटचं हाणामारीचं षटक. पटापट गोलंदाजी मधले, क्षेत्ररक्षणामधले बदल करायचे आहेत आणि बाद झालेल्या फलंदाजाने धावत जायचं आणि नवीन येणाऱ्या फलंदाजाने धावत द्यायचं आहे. शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी येतोय रजा. देखना है रजा किसको सजा देते या सजा मिलती है रजा को. धावसंख्या 4-15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक. पंचांचा इशारा वाईड +1 22 अशा 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या 4-17. 6-11 आणि आझाद सेना लगेच विनाविलंब टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. 6-11 आणि आझाद सेना त्वरित विनाविलंब टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट टॉप पुलचा फटका पडला. तो याच्यावर 2 धावा तर मला वाटतं मिळालाच पाहिजेत. अशरफच्या पोरीचा पोरगा त्याला मोबाईल मिळालेला आहे अशी खात्रीलायक बातमी आलेली आहे. कोणाचा असेल तर त्याने घेऊन जायचा ओळख पटवून. कोणी खोटा तोतयेगिरी आलो ना मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांच्या तावडीत दिलं जाईल. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वर. कोणत्या कंपनीचा आहे? कोणत्या कंपनीचा आहे? विवो. नाही मग ओळख पटवायला लागेल. खोटा बोलला तर लगेच कुडूसवरून पोलीस स्टेशनला पोलीस बोलू आणू. हा हा भेटेल भेटेल. धावसंख्या 22. हा 3 चेंडू झालेले आहेत. शेवटचं षटक आहे. या सामन्यापासूनचे सगळे सामने आता 3-3 षटकाचे होणार आहे. कारण इतका वेळेचा अपव्यय केला जातोय घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांकडून, घरच्या संघाकडनं. वाडे तालुक्यातला संपूर्ण कोंबड खत अशर भुरे यांनी साफ केलेला आहे. नवीन फलंदाजाचं नाव सांगा. अली रजा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑनरचा जोरकस फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. किती चेंडू बाकी आहेत? शेवटचा चेंडू. बघूया षटकार की चौकार की निर्धाव चेंडू की गडी बाद होतोय. रजा राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा षटकार भरपूर सजा की काय होतंय बघूया. गचाळ ढिसाळ युसुफ यांचा अतिशय दळभद्री क्षेत्ररक्षण आणि प्रेक्षकांमधनं युसुफ साठी आवाज येतो. पोता जे पोता. 30 धावाचा पाठलाग. 18 चेंडू 30 धावा. जयन लोंढबाल स्कोरर साठी यायचंय आणि 6-11 आणि आझाद सेना नाणेफेकीसाठी वारंवार कॉल करूनही आलेले नाहीयेत. 6-11 आणि आझाद सेना. आझाद सेना
दोनों कैप्टन से गुजारिश है कि जहां कहीं हो हमारी आवाज आपके कानों तक आ जाती है तो तुरंत स्टार्ट बॉक्स में पहुंचना है। साज 11 आजाद सेना अगर 2 मिनट के अंदर टॉस बॉक्स में नहीं पहुंचे तो दोनों का एक एक ओवर हम लोग कम करेंगे। जयन लोनबाल जहां कहीं हो तुरंत यहां पर स्कोरर की भूमिका निभानी है। अरे टॉस उड़ाओ भाई। साज 11 आजाद सेना उधर ही टॉस कर लो। डॉक्टर असिल लोनबाल से गुजारिश है कि आपके हाथों से वहां पर टॉस उड़ाना है। साज 11 और आजाद सेना के बीच का टॉस उड़ाएंगे डॉक्टर असिल लोनबाल। फलंदाज त्वरित धावत मैदानात पाठवा। चालत आले तर एक ओव्हर कमी करू, 3 ओव्हर नाही 2च ओव्हर देऊ तुम्हाला, धावत जा। धावताना खेळाडूचा जो चौडा आहे तो पोचायला लागला पाहिजे। धावत जा धावत। डॉक्टर असिल लोनबाल साज 11 आणि आझाद सेना यांच्यामधल्या महत्वपूर्ण सामन्याची नाणेफेक करतील। यानंतरचे सामने 3-3 षटकांचे आहेत। वेळ जर झाली तर 2 षटकांचे पण खेळू। कोणी नाणेफेक कोणी जिंकली? साज 11 ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। साज 11 won the toss and decided to field first. साज 11 ने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। आपल्याकडे आली ना माहिती, इबाद आणि युसुफ सलामीची जोडी मैदानात पहिलं षटक टाकण्यासाठी जुना तेज तर्रार गोलंदाज रफी सुसे। पहिल्या चेंडूवर जोरकस टोला, बॉलर बॅकड्रॉप पटकानी चेंडू खणखणी दणदणी चौकार जात होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण। एकच धाव। किती धावांचा टार्गेट आहे ना? 30। 17 चेंडू 29 धावा। 17 चेंडू आणि 29 धावा। चेंडू चोरण्यासाठी बरीचशी लहान पोरं हे आमच्या आजूबाजूला घुटमळत आहेत। पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट। यावेळेला मात्र चेंडू सुरेख टाकला जातोय। फसवा चेंडू, लो ट्रॅजेक्टरीची गेंद, फलंदाजाला चकवलंय, हुकवलंय, गुंगारा दिलाय। आता 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावा। भिवंडीवरून मागून पण क्वालिटी क्लोज येते आता। पुढचा चेंडू यावेळेला फेकून दिला जात आहे। वाईडिश मिड विकेट वरना खणखणीत दणदणीत षटकार। षटकारानं धावसंख्या 7 वर। जिंकण्यासाठी 23 धावांची गरज। गुड्डू सुसे यांचे सुपुत्र अहमद फुल कडक ड्रेसिंग मध्ये साज 11 के ओनर है।
15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावा. 15-23. बघूया काय होत आहे. राईट आर्म हवा. यावेळेला पुन्हा एकदा फिरकावून दिलं जात आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली 13 वर. डीजे किरण NG. जिस तरह से कड़े में वड़ा फेंकते वैसी गेंद आ रही है. पुन्हा एकदा फेकून दिलं जातंय. बघा लगातार 3 षटकारांची हॅट्रिक झालेली आहे. लिहून ठेवा. 3 षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. लिहून ठेवा. दिनेशबाई टायरवाले 500 रुपये घेऊन या. पुढचा चेंडू आणि हा चौथा. चिंध्या केलेल्या आहेत. रफी सुसे को अंजर पंजर ढिला कर दिया है आणि मला वाटतं एकच ओव्हर मध्ये सामना संपवतात की काय बघूया. ओनर कोमा मध्ये. अच्छा आहे का. बॅटिंग वाल्यांचे ओनर आयुब भुरे आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाचे ओनर अजर भुरे कोमात. अजर घाटे कोमात आणि आयुब बुरे जोमात. साईचोक 24-25 जिंकण्यासाठी आता मला वाटते 12 चेंडू आणि फक्त 5 धावा. पटापट. रफी सुसे यांच्या गोलंदाजीवर कातिलाना हमला. निर्दयपणे क्रूरपणे अमानुषपणे रफी सुसे यांच्या गोलंदाजीच्या चिंध्या करून टाकलेल्या आहेत. 6-11 आणि ते नाणेफेक झाली ना. ही काय झाली ना मगाशी. चेंडू सीमा रेषे पलीकडे जातोय. चौकार जिंकण्यासाठी आता फक्त औपचारिकता 1 धावेची गरज. साज 11 ने लगेच क्षेत्रक्षेत्र लावून घ्यायचंय आणि इथं मात्र बाजार उठतोय. विजय होतोय. फहाद वॉरियर संघाचा एक मोठा दिमागदार जानदार आणि तगडा विजय. मॅन ऑफ द मॅच युसुफ. मॅन ऑफ द मॅच युसुफ त्वरित यायचा आणि घेऊन जायचे. 6-11 विना विलंब आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या.